चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. गंपू माकड आणि बोलणारा आंबा. एका अतिशय सुंदर आणि झगमगत्या जंगलात गंपू नावाचा एक खोडकर माकड राहत होता. या जंगलातली झाडं आणि पानं हिऱ्यासारखी चमकत असत. गंपूला नेहमी नवीन गोष्टी शोधायला आवडायचं. एके दिवशी गंपूला एका झाडाच्या शेंड्यावर एक अजब आंबा दिसला. तो आंबा साधासुधा नव्हता, तर तो इंद्रधनुष्यासारख्या 7 रंगांत चमकत होता. तो पाहून गंपूच्या तोंडाला पाणी सुटलं. गंपू तो आंबा तोडणार इतक्यात आंबा चक्क बोलू लागला. आंबा म्हणाला, गंपू, मला खाल्लंस तर तुला खूप शक्ती मिळेल, पण लक्षात ठेव, जर तू खोटं बोललास तर तुझ्यासोबत काहीतरी अजब आणि मजेशीर घडेल. गंपूने आंब्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही आणि तो गट्टम करून टाकला. थोड्या वेळाने त्याची मैत्रीण चिनू खारुताई तिथे आली. तिने विचारलं, गंपू, तू तो सुंदर चमचमणारा आंबा पाहिलास का? मला तो खायचा होता. गंपूला वाटलं की खरं सांगितलं तर चिनू रागावेल. तो म्हणाला, नाही ग, मी नाही पाहिला तो आंबा. असं म्हणताच गंपूचं पोट अचानक डिस्को लाईटसारखं रंगीबेरंगी चमकू लागलं आणि आपोआप नाचू लागलं. गंपू पोटाला आवरत पुढे पळाला. तिथे त्याला पिकू पोपट भेटला. पिकूने विचारलं, गंपू, तुझं पोट असं का चमकतंय? तू काय खाल्लंस? गंपू पुन्हा खोटं बोलला. अरे काही नाही, मी फक्त जुगनूंसोबत खेळत होतो. गंपूने दुसरं खोटं बोलताच त्याचे दोन्ही कान गोलगोल फिरू लागले. त्याचे कान एखाद्या हेलिकॉप्टरच्या पात्यांसारखे फिरू लागले आणि गंपू हवेत उडू लागला. तो जोरात ओरडला, वाचवा, वाचवा. हवेत उडताना गंपूला अचानक मोठी शिंक आली. आक्षू. शिंक येताच त्याच्या नाकातून पाण्याचे थेंब नाही, तर चक्क गरमागरम आणि कुरकुरीत पॉपकॉर्न बाहेर उडू लागले. चिनू खारुताई खाली उभी राहून हे सगळं पाहत होती. गंपूला आता खूप पश्चात्ताप झाला. तो रडत ओरडला, चिनू, पिकू, मला माफ करा. मी खोटं बोललो. तो चमचमणारा आंबा मीच खाल्ला होता. गंपूने खरं सांगताच त्याचे फिरणारे कान थांबले आणि तो जमिनीवर सुरक्षित उतरला. गंपूचं पोट आता शांत झालं होतं आणि नाकातून पॉपकॉर्न येणंही थांबलं. चिनूने त्याला माफ केलं. गंपूने ठरवलं की तो यापुढे कधीच खोटं बोलणार नाही. सत्यातच खरी शांती आणि आनंद असतो हे त्याला समजलं होतं. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.